सिन्नर पोलिसांनी कारवाई करत एका सराईत चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल तसेच मोटरसायकल असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावकर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड यांना उघड न झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना केल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गोरख पिंपळे हा सरदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून संशयित गोरख पिंपळे याला ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून विना क्रमांकाची प्लॅटिना मोटरसायकल ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला भाऊ बाळा पिंपळे यांनी चोरी करून आणून दिल्याची पोलीस तपासात माहिती दिली. आरोपी गोरख पिंपळे याला ताब्यात घेत त्याच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीवर यापूर्वीही इतर पोलीस स्टेशनमध्ये 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती सिन्नर पोलिसांच्या तपासात समोर आली. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावकर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हेंबाडे करीत आहेत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह माधव खाबिया, नाशिक ग्रामीण.